ज्यांच्या प्रचारासाठी मी आपण सर्वजण इकडे एकत्रित आलेलो आहोत असे तुम्हा आपल्या सर्वांचे लोकप्रिय उमेदवार माननीय खासदार अरविंद सावंत साहेब, मंचावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, सर्वांची क्षमा मागतो कारण वेळ खूप झालेला आहे। आदरणीय व्यासपीठ उपस्थित असलेले तमाम कार्यकर्ते, बंधू, तरुण सहकारी मित्रांनो, अनेक वक्ते बोलले। मला असं वाटते की या 10-15-20 दिवसांमध्ये प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने तुमच्या समोर येणार आहेत आणि तुम्ही देखील लोकांसमोर जाणार आहे। पण ज्याचा उल्लेख नसीमजींनी केला ही गोष्ट खरी आहे की ही निवडणूक ही निवड फक्त अरविंद भाई पुरता मर्यादित किंवा हे शिवसेना पुरता मर्यादित नाही आहे, तर ही हुकुमशाही विरुद्ध लोकशाही टिकवण्याची ही निवडणूक आहे। आणि परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना ही जर आज धोक्यात येत असेल किंवा त्याबद्दल कोणीतरी देखील वेगळ्या पद्धतीने विचार करत असेल, त्यावेळी भारतातले नागरिक या नात्याने आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारी लोक या नात्याने तुमचं आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे की आपण सर्व हेवेदेवे विसरून एक दिलाने एकजुटीने खांद्याला खांदा लावून काम करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे। बाई गेल्या 10-15 दिवस मी अनेक ग्रामीण भागामध्ये जाण्याचं काम करतोय। मावळ लोकसभा असेल, बारामती असेल, शिरूर असेल आणि अगदीच बुलढाणा असेल, आपणही बुलढाणाला जाऊन आलात। आजही संभाजीनगरला आम्ही तिकडे गेलो होतो, यवतमाळला गेलो होतो आणि मी बघतोय की इंडिया अलायन्सचे प्रत्येक कार्यकर्ता हा खांद्याला खांदा लावून काम करण्याचं काम करतो। आणि त्यावेळी ही सीट काँग्रेसची आहे म्हणून आपण काय काम करायचं की नाही, किंवा ही राष्ट्रवादीच आहे, आपल्या याच्यातला काय संबंध आहे, ही कुठची भूमिका न घेता पूर्ण तन मन एकत्रित करून घेऊन हा प्रत्येक कार्यकर्ता हा एकजुटीने राहिलेला। आणि ही गोष्ट खरी आहे कारण आपण ज्यावेळी बघता की देशाचे पंतप्रधान येतात त्यावेळी ते आपल्या स्थानिक मुद्द्यावरती किंबहुना आपल्या असलेल्या ज्या काही एजेंडा आहेत किंवा त्यांचा जो संकल्प आहे त्याच्याबद्दल बोलत नाही। महाराष्ट्रात येतात तर ही असली ही नकली सांगण्याचं काम करतात। दुसरा एक गुजरातवरून दुसरा नेता येतो आणि तो सांगतो की ही तिघांची आघाडी आहे, त्या काम बिगाडा। पण त्यांना आम्ही सांगू इच्छितो 3 तिघाडा काम बिगाडा नाही, 3 का आम्ही 13 करू आणि तुमचे 12 वाजवल्याशिवाय आम्ही राहणार नाही। एवढा आत्मविश्वास या कार्यकर्त्यांमध्ये फक्त आपल्याला पूर्ण ताकदीने लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम आपल्याला करावं लागणार आहे। आणि म्हणून ही बैठक झाल्यानंतर आपल्यातले काही प्रमुख लोक जे कोऑर्डिनेशन करायचे आहेत, कशा प्रकारे आपल्याला एकमेकांना आपल्याला एक संघाने घेऊन काम करायचं आहे, त्या पूर्ण ताकदीने काम केलं पाहिजे आणि ते निश्चितपणे तुम्ही या निमित्ताने कराल। आणि काही मुद्दे जे लोकांसमोर घेऊन जाण्याचं काम केलं। मी